नमस्कार श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील अनुभवी प्राध्यापक आणि करिअर मार्गदर्शक प्राध्यापक मिलिंद रामचंद्र देसाई यांना. यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट हेड म्हणून कार्यरत असलेल्या मिलिंद सरांना औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील तब्बल 21 वर्षाहून अधिक अनुभव आहे. चला तर मग त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर, आजच्या स्पर्धात्मक युगात योग्य करिअर निवडणं ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक जबाबदारी बनली आहे. सर, 10वी-12वी नंतर नेमका कोणता मार्ग निवडायचा, म्हणजेच करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, काय सांगाल? सर्वप्रथम विद्यार्थ्याने स्वतःची आवड जी आहे ती एक्सप्रेस करणं किंवा सांगणं जरुरी आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे क्षमता, त्याची बौद्धिक क्षमता तितकी तो अभ्यासक्रम करण्याची आहे का, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि दुसरं, जो काही अभ्यासक्रम निवडणार त्यामध्ये भविष्यात किती त्याची मागणी असणार, त्या अभ्यासक्रमाचा कालावधी काय आहे, त्यासाठी खर्च किती येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच योग्य निर्णय घेतला पाहिजे. अच्छा. आणि ह्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे मार्गदर्शक आहेत, त्यांचं तुम्ही मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकता. अच्छा. जेणेकरून तुम्हाला तुमचा 10वी किंवा 12वी नंतरचा जो काही करिअरचा मार्ग आहे, जी दिशा ठरवायची, त्याच्यासाठी तुम्हाला राईट ट्रॅक मिळेल. जसं आजकाल AI आपण म्हणतो, पण AI मध्ये जर जायचं असेल, तुम्हाला खरंच एक्सलंट करायचं असेल, तर मॅथमॅटिकल बॅकग्राऊंड खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्याच्यातले अल्गोरिदम किंवा त्याच्यातलं प्रोग्रॅमिंग जे आहे ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आपण तो ट्रेंड आहे म्हणून न जाता त्याच्यातली आपली बौद्धिक क्षमता ते करण्याची आहे का, हे आधी त्याचं म्हणजे त्याच्यासाठी अभ्यासक्रमाचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर त्या अभ्यासक्रमाचा कालावधी, काही जणांचं कसं असतं की मला 3 वर्षानंतर जॉब मिळाला पाहिजे किंवा 2 वर्षानंतर जॉब, कारण आर्थिक परिस्थिती माझी तशी आहे. म्हणजे ह्या गोष्टींचा सुद्धा विचार काही वेळा करावा लागतो. त्यानंतर तुमचं ते शिक्षण घेऊन जे जॉब मिळणार आहेत, मेहनत त्याच्यानंतर किती करावी लागणार, हे पण समजून घेतलं पाहिजे. कारण ते करिअर नंतर पुढे तुमचं 40 वर्षाचं असणार आहे, कमीत कमी 40 वर्षाचं असणार आहे. मग ते आपण बर्डन घेऊन पुढे नाही जाऊ शकत. त्यामुळे त्यात लागणारी मेहनत पण समजून घेतली पाहिजे. तसंच त्या अभ्यासक्रमानंतर करिअर ग्रोथ जी म्हणतो, म्हणजे आपण हा कोर्स केल्यानंतर कुठच्या पदावरती पोचू शकतो, हे पण मुलांनी माहिती करून घेतलं पाहिजे. म्हणजे जसं म्हणतो ना की स्टार्ट करतानाच एंडचा विचार करून आपण त्याच्यात क्षेत्रात शिरलं पाहिजे. म्हणजे त्याचा शेवट कुठे होणार आहे, त्या कुठच्या पोझिशनपर्यंत जाऊ शकतो, हे पण आधी माहिती करून घेतलं पाहिजे. आणि ते करताना म्हणजे मी त्या शिक्षण पुरेसं राहणार का 5-10 वर्षानंतर, त्याच्यात मला काय अजून ॲड ऑन करायचं आहे, किंवा मला अजून त्याच्यातलं उच्च शिक्षण किंवा त्याच्या रिलेटेड काही कोर्सेस करावे लागणार का, हे पण समजून घेतलं पाहिजे. खूप छान सर. बऱ्याच वेळा काय होतं की मुलं सध्याचा काय ट्रेंड चालू आहे किंवा सध्या ट्रेंडिंगमध्ये काय आहे ह्याचा विचार करतात, पण त्याचा तसा विचार न करता त्यांनी आपली स्वतःची आवड जोपासणं खूप महत्त्वाचं आहे. आवडीचं काम असेल तर ते व्यवस्थित पुढे करू शकतात मुलं. सर, करिअरची सुरुवात ही स्वतःला ओळखण्यापासूनच होते. नवीन क्षेत्रांकडे वळण्याची प्रवृत्ती कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? आज टेक्नॉलॉजी खूप वाढते, त्यामुळे नवीन नवीन क्षेत्र खुली होत आहेत आणि ह्या क्षेत्रात संधी पण तशाच खूप साऱ्या होत आहेत. पण पारंपरिक जे शिक्षण आहे त्यामध्ये सुद्धा आपण ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो. फक्त नवीन टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्यामध्येच करिअर आहे असा विचार फक्त करू नये. पारंपरिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्या टेक्नॉलॉजीचा वापर आपण करू शकतो आणि चांगलं करिअर करू शकतो. अच्छा सर, नवीन संधींचा विचार करताना स्वतःची तयारी ही तेवढीच महत्त्वाची असते ना? हो. आणि बऱ्याचदा काय होतं, ही नवीन जी टेक्नॉलॉजी येतात त्या जितक्या झपाट्याने वाढतात तितक्याच काही वेळा त्याच्यातले सॅच्युरेशन होतं, म्हणजे सगळेजण त्याच ट्रेंडकडे धाव घेतात आणि तिथे इतकी डिमांड सप्लाय जे म्हणतो आपण, त्यामुळे अशी कंडिशन येते किंवा परिस्थिती असते की जॉब्स जे आहेत
ते तितकेच कमी होत आहेत. खरंय. सर, तर मला सांगा, आवड आणि क्षमता ओळखण्यासाठी असं काय करावं? सगळ्यात पहिल्यांदा आधी ॲप्टिट्यूड टेस्ट तर आहेतच. अच्छा. त्यानंतर करिअर गायडन्स वेगवेगळ्या संस्था आयोजित करत असतात. त्यांना उपस्थित राहून तिथे जे मार्गदर्शक येतात त्यांच्याशी पर्सनली बोललं पाहिजे. वैयक्तिक आपला विषय त्यांच्याशी डिस्कस केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. तसंच ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत किंवा इंटर्नशिप आहेत, ह्याचा जो वापर केला पाहिजे. फक्त ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये काय होतं, म्हणजे शासनाने पण काही वेळा ॲप्टिट्यूड टेस्ट घेतल्या स्कूलमध्ये, पण त्याचे रिझल्ट तसे म्हणावे तसे आले नाहीत. त्याचं कारण हे आहे की ॲप्टिट्यूड टेस्ट देताना विद्यार्थ्यांची मानसिकता तशी असली पाहिजे. अच्छा. त्याच्यावरती म्हणजे फक्त ती परीक्षा द्यायची म्हणून जर दिली तर त्या ॲप्टिट्यूड टेस्टचा रिझल्ट तसा येणार नाही. त्याच्याशी व्यवस्थित बोललं पाहिजे. म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट देण्याच्या पूर्वी ती का जरुरी आहे, त्याच्यातनं तुझं कल समजल्यानंतर तुला फायदा काय होईल, आणि हे सगळं त्याला समजावून त्याची मानसिक स्थिती व्यवस्थित असताना, कम्फर्टेबल असताना जर तुम्ही ॲप्टिट्यूड टेस्ट दिली तर त्याचा रिझल्ट खूप चांगला येऊ शकतो. अच्छा. अदरवाईज हे जे करिअर गायडन्स सेशन्स वगैरे तुम्ही अटेंड केले पाहिजेत. मार्गदर्शन काउन्सलर सुद्धा असतात वेगवेगळे, मान्यवर जे ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतात त्यांच्याशी वैयक्तिकरित्या जाऊन भेटलं पाहिजे तुम्ही. अच्छा. तर तुमची आवड जी आहे ती आणि त्याच्यातले संधी तुम्हाला समजायला सुरुवात होती. बऱ्याचशा कॉलेजेस जे आहेत ती ज्यावेळी प्रवेश प्रक्रिया सुरू ज्यावेळी व्हायची असते त्यावेळी त्यांची काउन्सिलिंग सेंटर सगळीकडे असतात. अच्छा. आणि त्या काउन्सिलिंग सेंटरचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे, आणि त्यावेळी तुम्ही पाहिजे ते प्रश्न तुम्ही विचारू शकता. त्या कारणासाठीच ते काउन्सिलिंग सेंटर ते असलेले मान्यवर उपस्थित असतात त्या कारणासाठी. अच्छा. म्हणजे जेणेकरून त्यांना तुम्ही प्रश्न विचारू शकता, फ्युचरचा स्कोप विचारू शकता, आपल्या मनातील काही प्रश्न असतील ते विचारू शकता. सर, कसं होतं, बऱ्याच वेळाना समाज आणि मित्रांचा प्रभावही मुलांच्या निर्णयावर पडतो. म्हणजे मित्र आणि समाजाच्या दबावामुळे करिअर निवडलं जातं. यावर तुमचं मत काय आहे? हे जवळपास 80% प्रवेश म्हणजे सिंधुदुर्गात जे होणार आहे हे असेच होतात की शेजारचा जातोय किंवा एखाद्या नातेवाईकाने हा अभ्यासक्रम केलाय म्हणून तो त्याची निवड होते, आणि पुढे जाऊन समजतं की हा अभ्यासक्रम आपल्यासाठी योग्य नाही आहे. तर तसंच अजून एक असतं की सपोज 10वीत 12वीत तुम्हाला 80-85% पडले तर त्याने सायन्सच घेतलं पाहिजे. अच्छा. किंवा कमी पडले तर त्याने आर्ट्स घेतलं पाहिजे. अशी जी मानसिकता आहे समाजाची ती थोडीशी बदलण्याची गरज आहे, कारण प्रत्येक क्षेत्रात करिअर आहे आणि खूप उच्च दर्जाचं आपण करिअर करू शकतो प्रत्येक क्षेत्रात. खरं आहे सर हे. सर, जर करिअर निवड चुकीची ठरली तर अपयश आल्यावर मुलांनी काय करावं? यश अपयश हा आपल्या करिअरमध्ये येतच राहणार आहेत, पण त्याच्यातनं खचून जाता का म्हणे. जर आता खूप सारी उदाहरणं आहेत जी 10वी-12वीमध्ये फेल होऊनच UPSC त्यांमध्येच निवड झालेली आहे. 10वी आणि 12वी ही काही अंतिम परीक्षा नाही आहे. खरंय. त्यामुळे अपयशातनं तुम्ही शिकला पाहिजेत की आपलं नक्की काय चुकलं आहे, त्याच्यावरती विचारमंथन केलं पाहिजे, आणि जोमाने तुम्ही प्रयत्न करून त्याच्यातनं उभारी घेतली पाहिजे. खरंय सर, कारण आणि नवीन नियोजन करून पुन्हा प्रयत्न करावेत मुलांनी, कारण सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास अपयशही यशात बदलू शकतो. बरोबर. सर, या सर्व प्रवासात पालकांची ही भूमिका तितकीच महत्त्वाची असते. याविषयी तुम्ही काय सांगाल? पालक खरं तर मार्गदर्शक आहे तो, आणि शेवटी मुलाला पालकच जवळचा असतो. आपलं जरी काही चुकलं असेल तरी पालक त्याला जवळ घेऊ शकतो. त्यामुळे पालकांनी त्यांना समजून घेतलं पाहिजे, मुलांशी संभाषण केलं पाहिजे की नक्की आपल्याला काय आवडतंय, आपल्याला पुढे जाऊन काय करायचंय, आपली आर्थिक परिस्थिती किती आहे, काय आहे, हे व्यवस्थित समजावून सांगितलं पाहिजे. बऱ्याच वेळा मुलांचे गैरसमज असतात, हे करिअर केलं की मला आरामाचा जॉब मिळेल किंवा असे काही गैरसमज असतात. मग त्यावेळी योग्य माणसाची मुलांची भेट घालून देणं हे पालकांचं काम आहे. अन्यथा काय होतं की मग मुलावरती जर सोडलं तुम्ही तर ते मग मित्राचं ऐकलं किंवा अजून कोणाचं ऐकलं असं करून ते करिअरची निवड करतात, आणि पुढे जाऊन मग पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यापेक्षा पालकांनी संभाषण वाढवलं पाहिजे, नक्की काय आवडतंय, त्यांच्या मनातील भावना समजून घेतल्या पाहिजे, जेणेकरून त्याला मार्गदर्शक आणि सपोर्टर जे म्हणतो तसं खूप जरुरी आहे.
सर खरं आहे ते, कारण पालकांनी मुलांच्या करिअर निवडीत मार्गदर्शक आणि समर्थक भूमिका घेतलीच घेतली पाहिजे. पाहिजे. कारण मुलांवर स्वतःच्या अपेक्षा लादण्याऐवजी त्यांच्या आवडीनिवडी क्षमता समजून घेणे पालकच हे करू शकतात. खरं आहे सर. करिअर गायडन्ससाठी योग्य साधनांचा वापरही तितकाच आवश्यक आहे. हो. म्हणजे करिअर गायडन्ससाठी कोणती साधनं उपयुक्त आहेत असं जसं काय मगाशी सांगाल? बोलल्याप्रमाणे ॲप्टिट्यूड टेस्ट तर आहेच, पण जसं त्याचा उपयुक्तता कधी होईल जर मानसिकता त्या विद्यार्थ्याची असेल तर. पण जर ह्याशिवाय तुम्ही करिअर गायडन्स तर आहेच, त्याशिवाय इंटर्नशिप करू शकता. छोटे छोटे जॉब किंवा असे पण अवेलेबल उपलब्ध असतात. काही वेबसाईट पण आहेत ज्याच्यावरनं तुम्हाला आठवड्याचे 8-10 दिवसाचे असे कोर्सेस असतात, अच्छा, फ्री असतात. बऱ्याच कंपन्यांनी टॉपच्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी कोर्सेस तयार केलेले आहेत छोटे अच्छा. छोटे, हां, हां. 8 दिवसाचे सेल्फ पेस असतात. म्हणजे स्वतःच्या गतीने तुम्ही शिकू शकता. आणि ते कोर्सेस तुम्ही लावले आणि त्याच्यानंतर आपल्याला समजायला सुरुवात होईल. आपले पैसे पण खर्च होणार नाहीत, पण आपल्याला समजायला सुरुवात होईल की ही साईड मला उपयुक्त आहे का. म्हणजे खूप सारे पैसे घेऊन नंतर ऍडमिशन घेऊन नंतर मागे येण्यापेक्षा त्याची ट्रेलर म्हणू शकतो आपण, अच्छा. तो तुम्हाला त्या शॉर्ट कोर्सेसमधनं मिळतो. तसंच वेबिनार पण आजकाल मुलांकडे मोबाईल पण असतो, नेट असतं, त्यामध्ये किती जरी वेबिनार्स वगैरे येत असतात वेगवेगळ्या कोर्सेस किंवा ह्याच्या संदर्भात माहिती देणारे. ते त्यांनी म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मचा चांगल्या प्रकारे वापर केला तर तुम्हाला कुठे जायची पण खरं तर गरज नाही. बसल्या जागी तुम्हाला वेगवेगळ्या करिअर ऑप्शन्स तुम्हाला समजू शकतात. आता इंटर्नशाला म्हणून एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती शॉर्ट टर्म इंटर्नशिप अवेलेबल असतात, उपलब्ध असतात. तसंच हे मायक्रोसॉफ्ट असेल, तुमचं HP असेल, तुमचं TCS ION आहे. जितक्या मोठ्या कंपन्या आहेत सगळ्या कंपन्यांचे मोफत कोर्सेस आहेत आणि सगळ्या पद्धतीचे आहेत. म्हणजे असं नाही की इंजिनिअरिंगसाठीचेच, सगळ्या पद्धतीचे आहेत. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे आहेत, असे मोफत आहेत. आणि त्याचं सर्टिफिकेट व्यवस्थित जर तुम्ही केलं तर सर्टिफिकेट पण असतं आणि जे पुढे सुद्धा उपयोगी पडतं, तुमच्या रेझ्युमेवरती तुम्ही दाखवू शकता. सर, आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन शिक्षणालाही विशेष महत्त्व आलं आहे. ऑनलाईन कोर्सेस जसं आता तुम्ही बोललात ते स्किल बेस्ड शिक्षण किती महत्त्वाचं आहे? आज फक्त म्हणजे आपण म्हणतो सर्टिफिकेट किंवा एखादं शिक्षण घेतलं तर पदवी मिळते किंवा पदविका मिळते, त्याच्यापुरती मर्यादित नाही आहे. आज तुम्ही जर इंटरव्ह्यू मुलाखतीला बसलात तर तुम्ही ह्या सर्टिफिकेट शिवाय अजून काय केलं, एक्स्ट्रा काय केलं, हा प्रश्न असतो. म्हणजे तुम्हाला स्किल्स, तुमची स्किल्स बघितली जातात आणि ते स्किल्स तुम्ही शिक्षण घेत असताना तुम्ही अतिरिक्त स्किल्स काय मिळवलीत ते बऱ्याच वेळा इंटरव्ह्यूवर बघतो. त्यामुळे तुम्हाला स्किल बेस्ड लर्निंग खूप आवश्यक आहे. आणि जॉबचं नेचर पण आजकाल चेंज होतं आहे, त्यामुळे तुम्हाला स्किल्स आवश्यक आहेत. कारण सर आजच्या काळात स्किल बेस्ड लर्निंग अत्यंत आवश्यक आहेच आणि ऑनलाईन कोर्सेसद्वारे विद्यार्थी नवीन कौशल्य शिकू शकतात. सर, भविष्यातील संधी कोणत्या क्षेत्रात आहेत हे जाणून घेणंही तेवढंच आवश्यक आहे ना? पुढील 5-10 वर्षात कोणती क्षेत्र वाढतील असं वाटतं आपल्याला? आता जसं AI तर आहेच, त्याच्याशिवाय डेटा सायन्स आहे, डेटा अनालिसिस आहे, सायबर सिक्युरिटी खूप मोठ्या प्रमाणात त्यामध्ये संधी आहेत. तसंच ऑटोमेशन फील्ड आहे, रोबोटिक्स आहे, ड्रोन टेक्नॉलॉजी आहे, ॲग्रो इंजिनिअरिंग आहे. जर बघितलं असेल तर आजकाल ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा ऑटोमेशन आलंय, त्यामुळे ते एक फील्ड आहे. हेल्थकेअरमध्ये सुद्धा खूप सारे चेंजेस होत आहेत आणि ही सगळी म्हणजे तुम्हाला पुढच्या 5-10 वर्षात खूप ग्रो झालेली दिसतील, वाढलेली दिसणार आहेत. यामध्ये नवीन नवीन उपशाखा पण निघत आहेत. त्यामुळे अभ्यासक्रमाचं जे स्वरूप आहे, आजकाल प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये ह्याचा कसा अंतर्भाव करता येतील ह्याचा सगळेजण विचार करत आहेत. म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात विचार केलेला आहे. स्किल बेस्ड शिक्षणाला जास्त जास्त आता हे सगळ्या जर अभ्यासक्रमाचा विचार केला तर तिथे प्रॅक्टिकल्सना जास्त भर दिलेला आहे. म्हणजे थिअरीपेक्षा प्रॅक्टिकल्सवरती फोकस केलेला आहे. खरंय सर. जसं परंपरागत तर 11वी-12वी आहेच, त्याच्याशिवाय डिप्लोमा इंजिनिअरिंग आहे, तुमचं डिप्लोमा ॲग्रिकल्चर आहे, तुमचं MCVC कोर्सेस आहेत, IT आहे. हे स्किल बेस बरेचसे कोर्सेस आहेत. त्यामध्ये तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट परत काही वेळा 10वी करून पण करता येतं. म्हणजे असे वेगवेगळे जे स्किल बेस कोर्सेस आहेत पण असतात. काही वेळा 2 वर्षाचे असतात, काही वेळा 3 वर्षाचे असतात. त्याचा मुलांना
पुढे फायदा होतो. फायदा कारण तुम्हाला कमी वयात सर्टिफिकेट मिळून जातं, अच्छा ज्याच्यावरती तुम्हाला म्हणजे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. अच्छा अच्छा. आणि पुढे पण त्या शिक्षण ते हां. मुलं घेऊ शकतात. हो, जसं डिप्लोमा इंजिनिअरिंग करून डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. म्हणजे असे काही जे कोर्सेस असतात, टेक्निकल कोर्सेस असतात, ज्याच्यात किंवा ITI 2 वर्षाचं केलं तर डिप्लोमाला ॲडमिशन मिळतं, किंवा तुमचं ॲग्रिकल्चर करून पण काही वेळा उच्च शिक्षणाला संधी मिळते. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही 10वी करून पण स्किल बेस्ड म्हणजे थोडं लहान वयात स्किल्स मिळून कमी वयात तुम्ही नोकरीची संधी मिळवू शकता. काही विद्यार्थी ना गॅप इयर घेण्याचा विचार करतात. 10वी किंवा 12वी नंतर गॅप इयर घ्यावा का? गॅप इयर जे आहे नॉर्मली 12वी नंतर बरीचशी मुलं घेतात, कारण CET असेल किंवा नीट असेल, यामध्ये त्यांना तितकेसे म्हणजे योग्य पर्सेंटेज मिळत नाही म्हणून. पण ह्याचं मुख्य कारण हे आहे की 12वी आणि ह्या प्रवेश परीक्षा ह्यांचा अभ्यासक्रम त्या मुलांना झेपत नाहीत. अच्छा, असं आपण म्हणू शकतो. कारण कसं असतं, एकदम टॉपच्या कॉलेजमध्ये जायचं असेल तर तितकी पर्सेंटेज लागतात आणि तुम्हाला 12वी आणि त्याचा समतोल राखता येत नाही. त्यामुळे काही वेळा पर्सेंटेज कमी मिळतात, म्हणून ती गॅप घेतात. पण योग्य नियोजन पाहिजे, तुमचं प्लॅनिंग पाहिजे की आपण गॅप घेतल्यानंतर आपण कसं पुढे जाणार हे घेतलं पाहिजे. पण ह्याच्यात एक धोका पण असतो. काही वेळा तुमची काही कंपन्या ज्या असतात, ज्यावेळी इंटरव्ह्यूला जाता त्यावेळी जर तुमच्या करिअरमध्ये गॅप असेल, अकॅडमिक गॅप असेल, तर त्याच्यावरती प्रश्न पण विचारले जातात, किंवा काही वेळा तुमचं शॉर्टलिस्टिंग होत नाही. अच्छा, म्हणजे तो पण एक धोका असतो की अकॅडमिक करिअर, कारण त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही की ह्या कारणासाठी मी गॅप घेतली, ते जे ॲक्सेप्टेबल नसणार आहे उत्तर. त्यामुळे हा धोका पण आहे करिअर गॅप घेणं. सर, यासाठी कम्युनिकेशन स्किल्स याचं महत्त्व आणि सोशल मीडियाचा प्रभाव कसा पडतो? कम्युनिकेशन स्किल आवश्यक आहे, कारण तुम्ही एकटे कधी यशस्वी होत नाही. कुठल्याही कंपनीत असेल, ऑफिसमध्ये असेल, तुम्हाला टीम असते, त्या टीमला घेऊन पुढे जायचं असेल तर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल आवश्यक आहे. कम्युनिकेशन म्हटलं की पहिल्यांदा इंग्लिश कम्युनिकेशन हा एक विचार येतो, पण कम्युनिकेशन स्किल म्हणजे तुमचं विचार जे आहेत ते समोरच्यापर्यंत पोहोचवता आले पाहिजे आणि पटले पाहिजे. ते पटवून देता आले पाहिजे तुम्हाला. ती तुमच्यामध्ये क्षमता तुम्ही तयार केली पाहिजे, जेणेकरून तुम्ही उच्च पदावरती जाण्यासाठी ह्या गोष्टी खूप आवश्यक आहेत. तुम्हाला टीम हँडल करता आली पाहिजे, किंवा तुम्हाला टीमला पुढे घेऊन जायचं असेल, वरिष्ठांशी तुम्हाला बोलणं करायचं असेल, तर कम्युनिकेशन स्किल आवश्यक आहे. आणि ह्यामध्ये सोशल मीडिया पण आहे, त्याचा तर आज प्रचंड वापर होतोय, त्यामुळे ते पण एक जरुरी प्लॅटफॉर्म आहे त्यामधल्या स्किल्स. सोशल मीडिया दोन्ही प्रकारे आहे. त्याचे वापर तुम्ही चांगल्याही प्रकारे करू शकता, त्याचा दुरुपयोग पण होतोय. पण त्यावरती उपलब्ध असलेलं जे काही माहिती आहे ती तुम्ही खात्री करून घेतली पाहिजे. त्यामुळे तुम्ही जी खात्रीशीर सोशल मीडिया आहेत त्याचा वापर केला पाहिजे, पण त्याचाही वापर करताना वेळेचं भान पाहिजे तुमच्या. सर, सध्या ट्रेस सगळीकडे जास्त वाढलाय आणि विद्यार्थ्यांमध्ये तर ट्रेस खूपच प्रमाणात वाढलाय, तर ट्रेस मॅनेजमेंट कसं करावं? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जे आपण म्हणतो की जर सगळ्या गोष्टी जर तुमची म्हणजे आवड जी आहे त्यामध्ये जर तुम्ही करिअर केलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती मला आवडते म्हणून मी जर त्या क्षेत्रात प्रवेश घेतला आहे तर तुम्ही आवडीने करणार. पण कोणीतरी जबरदस्तीने तुमच्यावरती लादली असेल तर नक्कीच तो एक वेगळ्या मार्गाला जातो. मग अशा कंडिशनमध्ये पालकांशी तुम्ही बोललं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी आपल्याला स्ट्रेस येतो त्यावेळी पालकांशी किंवा तुम्हाला जे जवळ जे वाटतात समजून घेणारे आहेत त्या लोकांशी तुम्ही बोललं पाहिजे. त्यांच्यावरती आपण काय उपाय काढू शकतो एकत्र मिळून त्याविषयी तुम्ही बोललं पाहिजे. त्याशिवाय आपण रेग्युलर म्हणजे जे आपण म्हणतो योगा करणं, एक्सरसाइज, ह्या गोष्टी, स्पोर्ट्स, ह्या गोष्टीसुद्धा आवश्यक आहेत. धकाधकीच्या जीवनात आता ह्या गोष्टी कमी म्हणजे होतं, बाकीच्या कामात आपण विसरतो. पण ह्या गोष्टी आपल्याला मानसिक जे स्वास्थ्य आहे ते मेंटेन करायला हेल्प करतात.
आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एक्सप्रेस करणं स्वतःला, जे आपण एक्सप्रेस करणं म्हणतो, कोणाकडे तरी आपल्या भावना भावना व्यक्त करणं, हे कुठेतरी मिसिंग होत चाललंय. त्याच्यासाठी पालकांचा रोल पण खूप जरुरी आहे. पालकांनी म्हणजे आता आम्ही बघतो की 10वीपर्यंत पालकांचं खूप लक्ष असतो मुलावरती. म्हणजे त्याचा क्लास असेल, त्याचं कॉलेज असेल, स्कूल असेल, त्याची कुठली ॲक्टिव्हिटी असेल, तिथे असतो. पण जसं तो 10वीतनं जातो त्यावेळी पालक आणि पाल्य ह्याच्यातला जो संभाषण आहे ते कमी होतं. अच्छा. आणि नंतर काहीतरी घडल्यानंतर पालकांना समजतं. त्यापेक्षा पालकांनी खरं तर हे वय आहे, म्हणजे 10वी नंतरचं वय आहे की पालकांचा मुलावरती लक्ष असला पाहिजे. तर त्या काळात थोडंसं संभाषण वाढवलं पाहिजे खरंय. दोघांनी, म्हणजे पाल्याने आणि पालकांनी सुद्धा. कुठल्याही ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्याचं टाईम मॅनेजमेंट तुम्हाला आवश्यक आहे. मग ते तुमचं अभ्यासक्रम असेल, खेळ असेल, प्रत्येकासाठी टाईम मॅनेजमेंट आवश्यक आहे. खरं आहे सर. AI मुळे नोकऱ्यांवर परिणाम किंवा काही बदल होऊ शकतो का? AI मुळे आता जर विचार केला तर प्रचंड प्रमाणात फरक पडतोय. जी परंपरागत जी कामं आहेत ती AIच्या मदतीने मिनिटात किंवा सेकंदात होत आहेत. त्यामुळे AI तुमचं 10 माणसांचं काम करू शकतंय. अच्छा. आणि त्यामध्ये प्रचंड प्रमाणात बदल होत आहेत. म्हणजे जर तुम्ही आताच रिसेंटली जर ऐकलं असेल की क्लाउड अँथ्रोपिकचं, आणि त्यानंतर 2-3 महिन्यातच त्यांनी मिथोस काढलं. म्हणजे हे जे चेंजेस आहेत ते खूप फास्ट आहेत आणि खूप ॲडव्हान्स होत चाललंय. म्हणजे पहिल्यांदा AI जनरेटेड म्हणायचे, आता AI ऑटोनॉमस म्हणतात. म्हणजे AI स्वतःच डिसिजन घेऊन स्वतःच कामं करू शकतो. म्हणजे ह्या पद्धतीने. आणि हे सगळं ऑटोमेशन जे आहे वर्कचं, ते आजकाल तुम्ही जर बघितलं तर सगळ्या ऑफिसेस ॲडॉप्ट करतायत. त्यामुळे तुम्हाला जी माणसं लागत आहेत ती तुम्हाला कमी लागत आहेत. आणि परंपरागत जी कामं आहेत जसं BPO असेल किंवा सर्व्हिस आहे, सर्व्हिस सपोर्ट असतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त AIच्या मदतीने तुम्ही सहज पद्धतीने करू शकता. म्हणजे अशी काही क्षेत्र आहेत जी तुम्हाला पुढे जाऊन दिसणार नाहीत. ते AIच हँडल करेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तुम्ही सर्जरी करताय, तुम्ही डिझाईन करताय, म्हणजे ऑनलाईन कोर्सेस चालतायत. म्हणजे कुठलंच फील्ड असं राहिलेलं नाही. लोक मिनिटामध्ये पोस्टर बनवतात, रील्स बनवतात, व्हिडिओ बनवत आहेत. म्हणजे जे स्किलफुल जी कामं होती, आपण म्हणायचो की ह्याच्यासाठी हा माणसाकडे गेलं पाहिजे, ही सगळी कामं आता AI करते. त्यामुळे त्याचा परिणाम होणार आहे. पण एक चांगली गोष्ट ही आहे की AIच्या मदतीने करण्यासारख्या संधी पण उपलब्ध होत आहेत. म्हणजे AIमुळे जे परंपरागत जॉब जात आहेत किंवा त्याचं स्वरूप बदलत आहे, तसंच नवीन नवीन क्षेत्र पण उपलब्ध होत आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा प्रचंड संधी आहे. तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये AIचा वापर होतोय, किंवा तुमचं मेडिकलमध्ये होतोय, फार्मसीमध्ये होतोय, इंजिनिअरिंगमध्ये होतोय, शिक्षणात होतोय. म्हणजे त्याचा AI जे आहे त्याच्यातलं कुठलं साधन आपल्याला उपयुक्त होऊ शकतं ह्याचा विचार करून त्याच्या मदतीने आपण काय करू शकतो ह्याचा जर आपण विचार केला तर AIची भीती बाळगण्याचं कारण नाही. AI तुमचं टूल बनेल, पुढे जाण्यासाठीचं तुमचं टूल बनेल. सर, जाता जाता एक विचारते तुम्हाला, मनात संभ्रम असलेल्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्यात पहिल्यांदा स्वतःची आवड ओळखा, त्याच्यासाठी वेळ घ्या, घाई करू नका. काही वेळा असं असतं की माझी 3-4 गोष्टीमध्ये आवड असते, मग ती प्रत्येक त्या टाईप पद्धतीच्या लोकांकडे जावा, त्यांना तुमचे प्रश्न विचारा, तुमचे जे गैरसमज जे काही आहे ते त्यांच्याकडनं क्लिअर करून घ्या. आणि तुमची आर्थिक परिस्थिती, बौद्धिक क्षमता, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. एकदा ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घ्यावी लागणारी मेहनत त्या क्षेत्रात ते सुद्धा तुम्ही समजून घ्या. आणि त्याच्यानंतर तुमचं जो निवड आहे ती जर तुम्ही केली तर तुम्हाला म्हणजे तुम्ही योग्य दिशेने जाल आणि त्या क्षेत्रात तुम्ही काहीतरी एक्सलंट करू शकता. श्रोते हो,
करिअर हा केवळ एक निर्णय नसून तो एक प्रवास आहे. योग्य माहिती, स्वतःची ओळख आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर विद्यार्थी आपलं उज्ज्वल भविष्य घडवू शकतो. आजच्या या संवादातून तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन मिळालं असेल. सर, तुम्ही आज विद्यार्थ्यांना खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोतेहो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. मला आकाशवाणी सिंधुदुर्ग केंद्राने इथे मार्गदर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्राचे मी आभार मानतो. धन्यवाद.